नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 211 आणि 212. गुरुविषयी बोलताना श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्या हृदयात अगदी खोल असा एक कालातीत प्रकाश अगोदरपणानेच शांतपणे तेवत आहे. आपल्या हृदयात अगदी खोल असा एक कालातीत प्रकाश अगोदरपणाने शांतपणे तेवत आहे. तोच आपला खरा गुरु. जे गुरु त्या अगोदरपणाने असणाऱ्या प्रकाशाकडे जाण्यासाठी फक्त आपल्याला मार्गदर्शन करतात, ते खरे गुरु. उदाहरणार्थ निसर्गदत्त महाराज यांच्यासारखे. बाकी सर्व गुरु हे हंगामी गुरु असतात. त्यांना मशरूम गुरु म्हणतात. काही विशिष्ट मौसमामध्येच ते येतात आणि इतर वेळी गायब राहतात. ते कधी उगवतात आणि कधी संपतात हे कळतच नाही. असो, बाह्य गुरु मार्गदर्शन करतात म्हणजे ते काही दिवस रात्र तुमचे बोट धरून इकडे चल, तिकडे वळ, आता थांब, इकडे पाहू नको असे म्हणत बसत नाही. काय सांगायचे ते फक्त आणि फक्त 1-2 शब्दातच, 1-2 वाक्यातच सांगतात व आता हे असे आहे की नाही याची तपासणी करून हे सिद्ध करण्याची जबाबदारी ते शिष्यावर टाकून स्वतः चालते होतात. मग कळकळ आणि जिज्ञासा या रूपाने आत असलेला गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतो. शिष्यात प्रबल इच्छाशक्ती, बुद्धिकौशल्य आणि प्रचंड उत्साह असावा लागतो या बाबतीत. आणि यात फक्त उत्साह हाच फार महत्वाचा आहे. इच्छा, बुद्धी ही कमी जास्त असू शकते, ते चालेल, पण उत्साह मात्र भरपूर पाहिजे. नाहीतर बाह्य गुरु सुद्धा हतबल होतात. मग दोघेही म्हणजे शिष्य आणि गुरु एकमेकांचा पिच्छा सोडतात. शिष्य दुसरा एखादा आश्रम गाठतो आणि जुन्या आश्रमात आणि जुन्या गुरूत काहीच दम नव्हता असे तेथे जाऊन सांगतो, किंवा ते फारच कठीण सांगत होते असे काहीतरी म्हणतो व मला काही तेथे विशेष फायदा झाला नाही अशीही पुष्टी त्याला तो जोडतो. शिष्यात धैर्य हवे, तो असा धरपकड करणारा नसावा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, संकटे, जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू, आर्थिक हानी, नैसर्गिक हानी किंवा अन्य साधनाने आतला गुरु तुम्हाला जागे करायचा सारखा प्रयत्न करतो. हा एका प्रकारचा बळजबरीचा जरी मार्ग असला तरी त्याचा हेतू हा चांगलाच असतो, पण अंतिम हित हे त्याने साध्य होतेच. वास्तविक पाहता हे केवळ समजावण्याकरता आहे. दोन्ही गुरु, आतला किंवा बाहेरचा, हे तसे वस्तुतः कल्पितच आहात. काट्याने काटा काढावा लागतो. विषाला मारण्याकरता विषच आणावे लागते. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी मी म्हणून जी भ्रांती आहे ती घालवण्याकरता सद्गुरु दुसऱ्या एखाद्या भ्रांतीच असलेल्या पण उच्च अशा मीची म्हणजे हायर सेल्फची योजना सद्गुरूंना करावी लागते आणि शेवटी दोन्ही भ्रांत्या ह्या तुम्हाला ते सोडण्याचा आग्रह करतात. मग तुम्ही विचाराल, मग अशा या सद्गुरूला चिटकून राहण्यात माझा काय फायदा? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा तोटा तुम्ही सहन करा. जर तुम्हाला फायदा तोटा असा जर विचार करत असाल तर हा तोटाच तुम्ही सहन करा. खरं म्हणजे तोच खरा फायदा आहे. कारण छाया ही छाया आहे हे लक्षात येताच छायेमागे धावण्यात अर्थ नाही. हाच त्याचा फायदा.
व्यर्थ धावल्यामुळे पाय जे दुखत होते ते आता थांबले आणि तुम्ही मागे वळून पाहताच प्रत्यक्ष सूर्य तुमच्या दृष्टीला पडला. मग हा फायदा काय कमी फायदा आहे? मग फायदा तोटा असे म्हणत का व्यर्थ विव्हळता? एकदा श्री महाराजांना विचारले, तपश्चर्या म्हणजे काय? तपश्चर्या म्हणजे काय? ते म्हणाले, एखाद्या चुकीचा अनुभव घेतला. एखाद्या वेळी एखादा चुकीचा अनुभव घेतला, पण त्यापासून काहीतरी आपण शिकले. मग आता परत त्या चुकीच्या अनुभवातून न जाणे म्हणजेच तपश्चर्या होय. म्हणजेच काय? अनावश्यक गोष्टी टाळणे. त्यामध्ये वाचन, श्रवण या बाबतीत जे अनावश्यक आहे, ते सर्व टाळणे हीच खरी तपश्चर्या. सुखी सुखामुळे सुखी न होणे आणि दुःखामुळे दुःखी न होणे या दोघांना टाळणे ही आहे खरी तपश्चर्या. लैंगिकता, सामर्थ्य, बाहुबल किंवा कीर्ती तुम्हाला सुखी आनंदी करतील हे मानणे सोडा. केवळ तुमच्या सत्स्वरूपाचे व्यापक आणि सखोलपणे झालेले ज्ञानच तुम्हाला टिकाऊपणे सुखी करेल. तुम्ही काहीही पाहिले तरी तुम्ही आपले असणेच पाहत असता. त्यातच खोलवर जा आणि तिथे सहजता आणि सोपेपणा ठेवा. आत्मशोधात जोर जबरदस्ती आत्मशोधात जोर जबरदस्ती आणि कठोर साधना वगैरे चालत नाही. निग्रही दडपणयुक्त जीवन म्हणजे योग नव्हे, अध्यात्म नव्हे. भाग 212. जो स्वतःच्या शोधात निघाला आहे त्याला लवकरच कळते की देह हे काही आपले खरे स्वरूप नाही. कारण पृथ्वीवरील समग्र प्राण्यांचे देह हे त्यांच्या त्यांच्या देहधर्मानेच चालतात. ते त्याच्या मालकाला म्हणजे तुम्हाला ओळखती नाही. तुम्हीच देहाला माझा माझा म्हणून म्हणता आणि तशी देहबुद्धी ठेवता. देहबुद्धी गेली की त्याची जागा देहाचा व्यक्तिगत अंगीकार न घेता अखिल विश्वदेहाचा अंगीकार आपोआप घेतल्यासारखा होतो. तेव्हा सहजच लक्षात येते की देहाचे जाणणे, त्याचे विचार करणे, वागणे, सुखदुःख, वेदना, शोक, भीती, ताप, संताप जेवढे काही आहे ते अखिल विश्वाचेच जाणणे होय, विचार करणे होय. ते त्याचे वैयक्तिक जाणणे, विचार करणे, वेदना, शोक असे नाही. सर्वांचे एकच एक आहे. मग ती व्यक्ती जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील असो, ते या दृष्टीने एकच आहेत. तो जणू विश्वाचा गाभा होतो. आपणच विश्वाला होयपणा देऊन अस्तित्वात आणले आहे. एका देहाचा अंगीकार केल्यामुळे तुम्ही मात्र परिस्थितीचे दास, गुलाम झाला आहात. पण विश्व जाणीव ही आता तुमचीच जाणीव झाल्यामुळे आता तुम्ही अखिल विश्वाचे जणू मालक झाले आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, व्यक्ती जाणवेत किंवा विश्व जाणवेत, माझी खरी वस्तू नाही. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की व्यक्ती जाणवेत किंवा विश्व जाणवेत, माझी खरी वस्ती नाही. मी तिच्यात नाही व ती माझ्यात नाही. तिच्यात मी, माझ्यात ती अशा ओळखीचा भाव इथे निघत नाही. मी त्याच्याही पलीकडे आहे. हे शब्दांनी जरी सांगता येत नसले तरी वस्तुस्थिती मात्र तशीच आहे. मी जसा आहे तसाच आहे. न साकार न निराकार, न सगुण न निर्गुण, न जाणता न नेणता, न व्यष्टी न समष्टी, या सर्वांच्या पलीकडचा. तुम्ही मला नेतीने पकडू शकत नाही. जरी मी नसल्यासारखा असलो तरी सर्व काही मीच आहे. किंवा मी कशा सारखाच नाही किंवा सर्वांच्या सारखाच आहे. सर्व विशेषणे हे जगदीशाला लागू होतात, मला नाही. मी असण्याच्याही असणे आहे, मी असण्याचेही असणे आहे, जाणीवेचीही जाणीव आहे, सुखाचेही परम सुख आहे. ज्याची तुम्हाला खरी गरज आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, तेच मी तुम्हाला देत आहे.
असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुम्हाला आत्म ओळख हवी आहे. हीच तुमची खरी गरज आहे आणि ही खरी गरज मीच जाणतो, तुम्ही नाही जाणत. जिच्यात मी नित्य स्थित असतो, अशा तुमच्याच सहस्थितीत तुम्हाला परत यायचे आहे. तुम्ही तुमच्या स्वरूप स्थितीत मात्र आयतेच आणि समृद्ध आहात. पण इतके असूनही तुम्ही थोड्याशा तांब्याची भर आपल्या सोन्यासारख्या स्वरूपात टाकू पाहून त्याचे वजन वाढवू इच्छिता. म्हणजे क्षणिक सुखाच्या मागे लागता. स्वरूप ज्ञानाची प्राप्ती ही काही बाहेरून मिळवलेली प्राप्ती नाही. मूळच्याच असलेल्या वस्तुस्थितीचे ज्ञान एवढेच तिचे स्वरूप आहे. आपण आहोत ह्याबद्दल तर प्रत्येकाची खात्रीच आहे ना. सगळ्यांनाच असा हा मार्ग आहे. आपण असल्याच्या तळाशी जा. हाच एक राजमार्ग आहे. यालाच अलक्ष लक्ष असे म्हणा. या मार्गाने जाण्यास कुणीच अनाधिकारी नाही. अर्थात कुणीच जास्तीचा अधिकारी पण नाही. सर्वच अधिकारी आहेत. तुमच्या लक्षाने संपूर्ण मनाचे म्हणजे विचारांचे लक्ष केले पाहिजे. मन आणि मनाने कल्पलेल्या म्हणजे विचाराने कल्पलेल्या कल्पना, त्यांचा उगम आणि अस्त अशी मनाची सर्व हालचाल, विचारांच्या सर्व हालचालीला पूर्णतः ह्या तपासल्या पाहिजेत. विचार हा नेहमी विभाजनकारीच असतो. तो आपले सातत्य टिकवण्यासाठी आपल्याला इतर विचारापासून वेगळा होऊन मिरवतो. तेव्हा तो मी आणि माझे विचार असे द्वैत आयुष्यभर बाळगतो किंवा विचारक आणि माझे असे विचार असे खोटे द्वैत जोपासतो. याचा लक्षभेद झाला पाहिजे.